ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आयटेक तर्फे जेल भरो आंदोलन, आशा गट प्रवर्तक यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात निदर्शने। याबाबत अधिक वृत्त असे की गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी धुळे जिल्हा अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस आयटेकच्या वतीने कामगार संघटनेच्या वतीने या ठिकाणी आशा, स्वयंसेविका, गट प्रवर्तक, कामगार, शेतमजूर, शेतकरी आदींच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे। तरी देखील शासन दुर्लक्ष करीत असल्याने आज 10 ऑगस्ट 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रभरात राज्यभर जेल भरो आंदोलनाची हाक आयटेक संघटनेने दिली। धुळ्यात क्युमाइन क्लब या ठिकाणी देखील सदर या ठिकाणी आशा, स्वयंसेविका, गट प्रवर्तक, कामगार, शेतमजूर, शेतकरी यांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला, तर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन काही काळानंतर सोडले। सदर आयटेकचे नेतृत्व आयटेक अध्यक्ष वसंतराव पाटील यांच्या नेतृत्वात सदर हे आंदोलन करण्यात आले। यावेळेस मोठ्या संख्येने आशा, स्वयंसेविका, गट प्रवर्तक, कामगार, शेतकरी, शेतमजूर मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते। आज ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसने देशव्यापी आणि महाराष्ट्र राज्यभर जेल भरो आंदोलनाची हाक दिली आहे। या आंदोलनाच्या अनुषंगाने आम्ही आयटेक संलग्न धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटनेच्या वतीने आम्ही आज आमच्या आशा व गट प्रवर्तक यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जेल भरो आंदोलन करीत आहोत। मागण्या अशा आहेत, 2018 पासून केंद्र शासनाने आशा व गट प्रवर्तक यांना मानधन मोबदल्यात वाढ केली नाही। ती मानधन त्वरित अदा करावी आणि वाढ करण्यात यावी। तसेच आशा व गट प्रवर्तक यांचे सेवानिवृत्तीचे वय 65 वर्षे करावे, सेवानिवृत्ती भत्ता देण्यात यावा, तसेच पेन्शन देण्यात यावी व इतर मागण्या घेऊन आम्ही आज रोजी जेल भरो आंदोलन करीत आहोत। माधुरी नंदलाल शिंदे, शिरूर PSC अंतर्गत आहे। आमच्या इथे 40 आशा वर्कर आहेत। तसेच आम्ही मागण्या घेऊन आलेलो आहे। केंद्र सरकारने 2018 पासून आमच्या मानधनात एकही रुपये वाढ केलेले नाही। तसेच आम्हाला पेन्शन योजना मान्य करण्यात यावी, अशा आमच्या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही जेल भरो आंदोलन आज करत आहोत। सगळे आशाताई आणि आम्ही सगळे गटप्रवर्तक शासनाकडे निवेदन देण्यासाठी आलेले, मागण्या मांडण्यासाठी। आमचे जे आशा गटप्रवर्तक जे आम्ही 2009 पासून लागलेले आहेत, त्याच्यानंतर 2017पर्यंत आम्हाला शासनाने कंत्राटीकरण करण्याची ऑर्डर दिली आणि त्याच्यानंतर आम्हाला 2017 पासून वगळण्यात आलेला आहे। शासनाने हा आमच्यावर अन्याय केलेला आहे। शासनाला आमची एकच विनंती आहे की आम्ही तळागाळात आम्ही पण आशाकडनं कामं करून देतो आणि त्याच्यासाठी आम्हाला खूप फिरावं लागतं आणि प्रत्येक कार्यक्रम आम्ही त्यांच्याकडनं सक्सेस करून देतो। तरी पण बाकीच्या लोकांना त्यांनी कंत्राटी कर्मचारी म्हणून 10 वर्षाचा मंजूर केला आणि आमचं जे 10 वर्षाचं जे हे होतं त्याच्यात आम्हाला वगळण्यात आलं आहे। शासनाने आम्हाला समायोजन करून घ्यावं हीच विनंती आहे।